भावनेपेक्षा कर्तव्य हे कधीही श्रेष्ठ असतं। महाड दुर्घटनेच्या निमित्तानं या वाक्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला। पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांचे वडील महाड दुर्घटनेदरम्यान आजारी होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। पण शिंदे यांनी या कठीण प्रसंगातही भावनेपेक्षा कर्तव्यालाच महत्त्व दिलं। पाहूयात एक विशेष रिपोर्ट। त्या काळ रात्री महाडचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे तातडीनं सावित्री नदीवर पोहोचले। शोध मोहीम सुरू झाली आणि त्याच वेळी त्यांना पत्नीचा फोन आला। वडिलांची तब्येत खालावली। महाड दुर्घटना झाल्यानंतर मला NDRF आणि रेस्क्यू टीमच्या सोबत कोऑर्डिनेशनचं काम दिलेलं होतं आणि प्रचंड मोठा हा आघात झालेला होता आणि नातेवाईकांचा आक्रोश आणि इतर जनमानसांची प्रतिक्रिया याच्यामुळं सर्व NDRF किंवा नेव्ही असेल, कोस्ट गार्ड असेल, राफ्टिंगचे टीम्स असतील, स्थानिक लोक असतील, प्रत्येक आपापल्या परीने बचाव कार्य करीत होते। एकीकडे जन्मदात्याची मृत्यूशी झुंज आणि दुसरीकडे बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांचा आक्रोश। कल्याणच्या हॉस्पिटलमध्ये एकटी असलेल्या पत्नीची अग्निपरीक्षा सुरू होती। सासऱ्यांची इच्छा होती की त्यांना एकदा तू कळवून दे असं म्हणून, की कारण त्यांच्यामध्ये जीव होता की एकदा कळवून दे, मला त्याच्याशी बोलायचं आहे असं म्हणून। तर मी फोन लावून दिला स्वतः त्यांना की प्लीज जरा वडिलांशी बोलून घ्या 2 शब्द। तर मग सासरे मला बोलले फोनवर आणि ऑलरेडी स्पीकर पण चालू होता, तर त्यांना ऐकायला कमी येत होतं। मग बाबा बोलले की बेटा तू येऊन जा मला भेटायला, वाटल्यास तुला नसेल जमत तर तू तुझ्या साहेबांशी बोल, साहेबांना नसेल जमत तर मी तुझ्या साहेबांशी स्वतः बोलतो की प्लीज मला एकदा भेटून येऊ दे, तू वाटल्यास तुझी ड्युटी नंतर पुन्हा बजाव असं म्हणून। पोराच्या प्रतीक्षेत वडिलांनी 4 दिवस मृत्यूला झुंजवलं, पण 5व्या दिवशी काळ जिंकला। ज्यावेळेस म्हणजे मला सासऱ्यांचं कळलं की आता म्हणजे ते राहिले नाही या जगामध्ये, आणि म्हणजे त्यावेळेस निर्णय घेताना पण मला खूप म्हणजे प्रश्न पडले की आम्ही हे जे त्यांचं शरीर आहे ते कसं आम्ही घेऊन जावं किंवा इथल्या ज्या प्रक्रिया त्या कशा कराव्या। आमच्या म्हणजे तेवढी हे नव्हती असं निर्णय घ्यायची वगैरे क्षमता, पण आम्ही त्या खूप शांतपणे आणि व्यवस्थित हँडल करून त्या केल्या। आणि तो मोठा म्हणजे माझ्यावर कधी असा प्रसंग आला नव्हता की कसं करायचं असं म्हणून। अपघाताच्या 6व्या दिवशी रवींद्र थेट जळगावला पोहोचले आणि वडिलांना निरोप दिला। माझे वडील शेतकरी होते आणि त्यांचं स्वप्न होतं की पोलीस अधिकारी व्हावं म्हणून। आणि जेव्हा आम्ही पोलीस दलात एक अधिकारी म्हणून जॉईन होतो त्यावेळेस इतर पर्सनल हेतू किंवा फायदे किंवा उद्दिष्ट याच्यापेक्षा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा जनतेचं रक्षण, त्यांचं मालमत्तेचं रक्षण करणं किंवा कर्तव्य बजावणं हे याला प्राधान्य देणार याची आम्ही शपथ घेतलेली असते। वडिलांना अखेरच्या क्षणी साथ देता आली नाही याची खंत रवींद्र यांना आहे, पण 42 माणसं गमावलेल्या नातेवाईकांना धीर दिल्याचं जास्त समाधान आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव।